तर मित्रांनो बघताय आपण ज्या टेंटमध्ये थांबलो इथे कसोलला, तिथे पडतोय पाऊस बघा पूर्ण. आपण काल तिथे शेकोटी घेत होतो, तिथे पण सगळं पाणी पाणी झालं. इथे सगळं पाणी पाणी. हा मागे इथे जो डोंगर आहे त्याच्यावर पूर्ण फॉग हे बघा बघताय. आणि आत्ताची लेटेस्ट न्यूज आलेली आहे की मणिकरणला स्नोफॉल होतोय, बर्फ पडतोय. आणि हा असा पाऊस आला इथे मध्येच. भारी वाटतंय बट तेवढं हे पण वाटतंय कारण का आता जायचं कसं. इथून आपली बस थोडी लांब आहे टेंटपासून, तर तिथे चालत प्रवास कसा करायचा. 100 मीटर आहे, 100 ते 150 मीटर. एवढं बॅग घेऊन या पावसातून त्याचं टेन्शन आलंय. बघता एकदम थंड थंड झालंय. आपल्या टेंट पासून हा मागचा व्ह्यू बघा मित्रांनो. मला दिसत नसेल बट हा डोंगर आहे आणि या डोंगरावर पूर्ण आलंय धुकं. एवढा भारी वाटतंय. आता आलोय आणि समोरच बघतं ते बघा तिथे बर्फावरती डोंगरावरती बर्फ दिसतोय. इथे असं मस्त धुक्याती झालं. इथे आपली कॅम्प साईड होती ही बघा ही मागे. तर आम्ही इथून पुढे थोडं नाश्ता करायला आम्हाला थोडे कॅम्प थोडे लांब दिले होते 100 मीटर, त्यामुळे जातोय चालत थोडंसं. पण भारी आहे एकदम रस्ता बघा. आम्ही सर्व इथून चालतोय. पाऊस पडल्यामुळे हा चिखल दिसतोय बट पण खूप भारी दिसतोय. आज सकाळी या डोंगरावरती बर्फ पडलाय बघू शकता तुम्ही. आणि इथे आपलं हे एक कॅम्प आहे. तर आलो आता आपण इथे नाश्ता करू. सर्व भारी वातावरण नाश्ता करायला या मित्रांनो. हे पण ह्या व्ह्यू सोबत मस्तपैकी सर्व बघताय. आपला मित्र आनंद पण आलाय सकाळचा नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये ब्रेड जॅम, बॉईल एग्स, भाताची खीर आहे वाटतं, ही मॅगी आहे, छोले भटूरे आहे. खूप भारी वाटतंय. आणि या व्ह्यू सोबत आम्ही सर्व तिघं पण नाश्ता करतोय. या तुम्ही पण नाश्ता करायला. हाय. तर बघताय ते आपले 2 नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला भेटलेले आहेत, ज्यांनी आपल्या ट्रिपमध्ये आपले खूप छान व्हिडिओज बनवतो. प्लीज डू लाईक सबस्क्राईब. ओके थँक्यू. बघा आता ते बोलले तर तुम्ही पण नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. विघ्नेश टसाळ ब्लॉग्स आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा. ह्या संपूर्ण कॅम्पमध्ये आपण स्टे केला आहे आणि खरोखर नजारा बघा यार, खूप भारी आहे. बाजूला ही नदी वाहते. तर मी टॉपला आलो इथे जरा वरती, मग तुम्हाला दाखवतोय. बघा व्ह्यू बघा. सकाळीच पाऊस पडलाय त्यामुळे खूप भारी व्ह्यू आहे. तर आता मित्रांनो आम्ही जातोय मणिकरणला. मस्त पाऊस पडला. आजचं वातावरण खूप भारी आहे. सर्व बसमध्ये आलेले आहेत. आता थोड्याच वेळात आता आपली 1-2 साठीच बस थांबली आहे. लगेच बस आता इथून निघेल आणि पुढे आपण डायरेक्ट भेटू मणिकरणला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर बघताय आताच आपण उतरलोय मणिकरणला. तिथे गुरुद्वारा आणि समोर उतरल्या बसमधून बघा, मागून बसमधून आपण उतरलोय. बसमधून उतरल्या समोर नजारा बघा. आहा सुकून. हा काय बोलू. एवढं जे कॅमेऱ्यामध्ये एवढं नाही दिसत पण ते संपूर्ण जे डोळ्याने दिसतंय ना मित्रांनो, खरंच खूप भारी आहे. हा समोर अजून ती नदी आहे ती पण बघा. हे बघा मित्रांनो हा पूल. खरोखर ही ट्रिप जी बोलतात ना ती का सफल झाली आहे तर हे असेच हे नजारे आणि सर्व मन प्रसन्न करणारे. हा खूप भारी वाटतंय.
मस्त थंड वातावरणामध्ये मस्त गारवा है, ठंडावा है, बहुत ठंड भी लग रही है। और यार दोस्तों साथ में ये नज़ारा, पाणी बघा यार किती स्वच्छ आहे, पूर्ण निळं निळं हिरवं हिरवं पाणी जे दिसतंय, सकाळीच पाऊस पडलाय आणि सर्व हा एक नजारा। मी एक विचार करतो, एक सिनेमॅटिक व्ह्यू घेऊन तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो आता मणिकरण जो आपलं गुरुद्वारा आहे तिथे जाण्यासाठी या ब्रिजवरून, हा जो पूल आहे त्याच्यावरून आम्ही आता जातोय। खालून ही नदी वाहते, खरंच खूप भारी वाटतंय। खूप चांगले चांगले फोटो व्हिडिओ या ब्रिजवरती येतात। सोबत आपली बघते अजून एक गोप्रोवरती पण ब्लॉगिंग चालू आहे। आणि हा नजारा मित्रांनो, खरंच ट्रिप इथे काय बोलतात, ट्रिपमध्ये आल्याचा आनंद ह्या 2-3 स्पॉटवरती खरंच खूप भारी वाटते। पीसफुल आहे, डोळ्यामध्ये साठवावा असा हा व्ह्यू आहे, तुम्ही पण बघा। कूल है, क्या बता अभी, क्या नॉर्मल कूल है एक्चुअली। मुझे भी इतना कुछ पता नहीं है इसके बारे में, गुलता नदी है क्या है, बट आके गया हो तो इधर कुछ सिस्टम समझ में नहीं आ रहे, सब जगह पे लॉक क्यों लगाया है, इसका भी कुछ इतिहास रहेगा दोस्तों। अगर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा। सर्वांनी असे टाळे का बांधलेले तर ते समोर फोटोशूट वगैरे ते सर्वांचं चालू झालंय। एक गोष्ट मला इथे फक्त कळाली नाही की हे टाळे का लावलेत ते आपण जर कुणाकडून आपल्याला जर त्याची माहिती भेटली तर नक्की विचारू आपण त्यांना। बाकी समोर हा नजारा बघा, वाव, खळखळतं पाणी, सोबत हा व्ह्यू। ब्रिजवरून आता सर्व हळूहळू पुढे येत आहेत आपले मित्र, आपण पण जाऊया, बघूया पुढे काय आहे। लोकल मार्केट आहे फक्त सर्व। लोकल मार्केटमध्ये सर्व पिलर बघा, इथे शॉल वगैरे सर्व ब्लँकेट इथे आहेत सोबतच। जाण्यासाठी या सर्व लोकल मार्केटमध्ये आपण खरेदी करू शकतो। लोकल मार्केटमधून आता आपण जातोय, बघूया पुढे आता कुठे गुरुद्वाराजवळ कुठे जातोय ते भेटूया पुढे। प्राचीन श्रीराम मंदिरच्या जवळ आलोय, बघताय इकडची वाईबच खूप भारी आहे, प्रॉपर असं फिरण्यासारखं ठिकाण। इथून वरती जायला आहे प्राचीन श्रीराम मंदिराकडे रस्ता समोर, आणि आता इथे असं थोडं फिरण्यासारखं लोकल, खूप मस्त वाटतंय। थंडी बघताय जाणवते पूर्ण अशी, आणि जेवढं कॅमेऱ्यात नाही दिसत आहे ना, खरंच मी सांगतो डोळ्याने खूप भारी दिसतंय, खूप म्हणजे खूप। चला मित्रांनो आता आपण जाऊया प्राचीन श्रीराम मंदिरामध्ये, तुम्ही पण या माझ्यासोबत। प्राचीन मंदिरामध्ये एंटर केल्यावरती संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेली आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता। मणिकर्णाचं अध्यात्म काय आहे ते। आणि आता आपण जस्ट मंदिर परिसरामध्ये आलोय, आतमध्ये मंदिर परिसराचा व्ह्यू सुद्धा बघा। खरंच खूप भारी आहे।
मंदिरामध्ये आता आपण एंटर करतोय. त्या साईडला हे आहे मंदिर. अजून मंदिराच्या परिसरामध्ये अजून देखील हे मंदिर आहेत. हनुमंतरायाचं हनुमान स्वारीचं हे मंदिर आहे जवळच. कदाचित दिसत नसेल बट आहे. मूर्तिस्पर्श इथे कोणालाही नाही आहे. त्यांनी सर्व असं काचा लावून ठेवलेल्या आहेत बाजूला मिररमध्ये. खूप शांत वातावरण आहे मंदिरामध्ये. अतिशय पीसफुली असं मस्तपैकी वातावरण वाटतं. या मंदिर परिसरामध्ये बघताय मंदिराचा मागचा परिसर आहे. सुंदर असं रेखीव काम बघितलं, डिझाईन काम केलेलं आहे. मागून आता आपण आलोय मंदिर परिसराच्या मागे देखील ही आहे. बघू शकताय या ठिकाणी गरम पाण्याचं एक कुंड इथे दिसत आहेत. हे बघा वाफा येतात बघा. इथे कोणाला जायची परमिशन नाही आहे पण असं तुम्ही वाकून बघू शकता. मला दिसत असतील बघा वाफा निघतात. एवढं हे गरम पाणी आहे आणि जाणवत आहे देखील असं हात इथे नेल्यावरती गरम गरम इथे आहे. प्राचीन राम मंदिराला भेट देऊन आलोय. पुढे इथे सर्व बघताय अशी सर्व अशीच प्राचीन काळातली अशी मंदिरं आहेत. मस्त असं देवधर्माचं खूप भारी मंदिर आहे तिथे. स्ट्रक्चर आर्किटेक्चर मंदिराचं खूप भारी आहे. संपूर्ण हा नजारा समोर हे बघताय गरम पाण्याचं कुंड आणि अक्षरशः बघा उपळ्या येतात. एवढं गरम पाणी आहे. काय जादू असेल, काय हे असेल, काय चमत्कार आहे काहीच कळत नाही. बट बघू शकता की किती गरम. एवढा हवेत वाफा आहेत आणि हे उकळतं पाणी आहे. म्हणजे काहीतरी मोठा इतिहास या जागेचा असणार आहे. त्यामुळे हे आहे. आणि हा देवराईच्या सर्व ह्या झाडामध्ये प्रॉपर असतं हे गरम पाण्याचं कुंड. पण अजून एका मंदिराजवळ आलोय. प्राचीन मंदिर श्री रघुनाथजी महाराज मणिकर्ण. मंदिराचा आर्किटेक्ट बघा मित्रांनो, एवढा भारी आहे. मित्रांनो आता आपण येऊन पोचलो अशाच एका ठिकाणी अजून एका मंदिरात. गरम पाण्याचे कुंड आहे. उकळतं ते पण एकदम उकळतं पाण्याचंही आहे. आत जाऊन आपण दर्शन घेऊया. आपण आता मंदिरात एंटर करतोय. नदी वाहते तो बघा एवढी वाफ.
समोर तिकडे आहे गुरुद्वारा. मंदिराच्या चारी बाजूने गरम पाण्याचा हा इतिहास आहे की यामध्ये हे आपले सर्व धाग्याने काय बांधलेले आहे तुम्ही विचार करत असाल तर हे धाग्यामध्ये चणे, हरभरे आणि भात आहे आपला तांदूळ असे हे असतात जे की ह्या मंदिरामध्ये प्रसादासाठी वापरले जातात. ते 15 मिनिटात इथे शिजतात म्हणून ह्या गरम पाण्यामध्ये ते बांधले जातात. आणि ते इथे या मंदिरामध्ये जो आपल्याला प्रसाद मगाशी आपण खाल्ला त्या प्रसादासाठी भेटतात. आणि ह्यातला एक हरभऱ्याचं आपण आपल्या घरी घेऊन जाऊन आपल्या जेवणामध्ये खाऊ शकतो आणि एक इथे प्रसादासाठी द्यायचा असतो. इथे आम्ही 2-3 हे घेतले होते आणि आम्ही 10-15 मिनटं या गरम पाण्यामध्ये ठेवले होते. इकडच्या लोकल स्ट्रीट म्हणून आम्ही इथे स्वीट खरेदी केलं आहे. स्वीट आहे गुलाबजाम विथ क्रीम. फक्त इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट आहेत त्यात आम्ही घेतलेत हे. ठीक आहे, खूप भारी आहे. तर टेस्ट करून बघूया कसं आहे ते. या तुम्ही पण टेस्ट करा कैसा आहे. आणि आपल्या भावाने घेतला आहे आणि तू ब्लॉग में आया ऐसा खाते हुए. कसं आहे शुभम. खूप भारी. सांगतो शुभम पाणीपुरी आणि रसगुल्ला. शुभमला सर्वांनी थँक्यू बोलतो आम्ही. शुभमने आम्हाला हे गुलाबजामुन ट्रीट दिले. तर मित्रांनो आताच आपण या सुंदरशा जागेला भेट देऊन आता निघतो. आपली आता बस निघते आहे. परत आपण आपल्या कॅम्पकडे जातोय. खूप भारी वाटलं इकडे येऊन. खरोखर ही देवभूमीच आहे कारण की ते सर्व देवी देवतांचे मंदिर आहेत आणि खूप भारी असं वातावरण आहे. सर्व बघताय तुम्ही अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे गाव ही लोक राहतात. हे गाव वसलेलं आहे आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे. खूप भारी वाटलं. आपण प्राचीन श्रीराम मंदिर केलं, वापस गुरुद्वारा केला, 2 शिव मंदिर केले, गरम पाण्याचं कुंड बघितलं. खूप भारी होतं. जिथे जमलं तेवढं मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवायचा प्रयत्न केला. खूप भारी आहे. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अजून आपल्याला पुढे अजून 2-3 ठिकाण आपल्याला फिरायचे आहेत पुढच्या 1-2 दिवसामध्ये. ते पण तुमच्याकडे आपला टोटल हा 10 दिवसांचा प्रवास आहे आपला. मनाली टूर होती आपली जी जाऊन अमृतसरला संपणार आहे. सगळेजण तिथे शेवटला तिकडे आपण चांगलाच करू. तुम्ही आजसोबत असेच बनवून राहा प्रत्येक व्हिडिओमध्ये. जेवढं काय दाखवायला जमतं तेवढं मी तुम्हाला दाखवते. त्या पोरांनी कशा डोक्यावरती बॅगा उचलून आणलेल्या आहेत एवढी कठीण परिस्थितीतून. सर्व आपले मित्र. तू काय सीन डोक्यावर का बॅग आणली. अच्छा खाली चिखल आहे म्हणून. हा कौशल काय डोक्यावर बॅग घेण्याची परिस्थिती कशी काय आली. गावाला ते भात कापायचे असं त्याची प्रॅक्टिस आहे ना. अच्छा प्रॅक्टिस आहे काय गावची. मी निघालो तुम्ही येता का. मुझे घर जाना है, मुझे घर जाना है माँ, मुझे घर जाना है. तर मित्रांनो आता आपण जाते पुढे एका ह्याला फॅक्टरीला एक विजिट करायला चाललो आपण. आपला ॲक्च्युली आज पॅराग्लायडिंग वगैरे ॲक्टिव्हिटी करायचा प्लॅन होता आपल्या ग्रुपचा. बट आजचं हे वातावरण पाऊस आला. आता इथे स्नोफॉल वगैरे होईल उद्या वगैरे बोलतात. सो पाऊस असल्यामुळे मग त्या ॲक्टिव्हिटीज नाही होत आहेत. सो म्हणून आपला हा वेळ न वाया घालवता आपण कुठे ना कुठेतरी भेट देतो. म्हणून आता एका ठिकाणी जातोय. कुठे एक्झॅक्ट मला पण माहीत नाही आहे. मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपण कुठे आलो आहे ते. आणि मग बघूया नंतर मग आपला रात्रीचा प्रवास होईल चालू. मग त्यामध्ये बघूया आपण काय करतो. आहे थोडी धावपळ आहे तिथे आहे. तर ग्रुप टूर करतो त्यानुसार त्यांचं तसंच असतं कारण का त्यांना सर्व प्लेसेस त्यामध्ये कव्हर करायचे असतात जे त्यांनी त्यांच्या क्लायंटला कस्टमरला बोललेले असतात ते. त्यामुळे तर चला मग आता आम्ही बॅगा वगैरे तर इथे सगळ्यांनी पॅक केलेल्या आहेत आपल्या मित्रांनी बसमध्ये. तर आम्ही चांगल्या एवढ्या मोस्ट बोलतात ना ब्युटिफुल जागेला सोडून चाललो आहे. खूप भारी होती. आणि आपण सकाळी जे गेलो होतो जिथे मणीकरणला ती पण जागा खूप भारी होती. सो मिस करू या जागेला. खूप भारी वाटलं. ह्या जागेला बाय बाय करून आपण जाऊ पुढे. भेटूया पुढे अजून काय काय आपण प्रवासात नवीन या ट्रिपमध्ये काय करायला भेटते ते बघूया. चला तर तर आम्ही इथे थोडं शॉपिंगसाठी आलो होतो. इथे सर्व मुलींमध्ये सगळं शॉल, स्वेटर, सर्व कॅप असतील, मफलर असेल
ते सर्व आम्ही आता इथे खरेदी केलं. थोडं मगाशी खूप गर्दी होती त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही जरा काय कारण नीट बघायला भेटणार नाही म्हणून. कारण ही ॲक्च्युली एक फॅक्टरी आहे, ह्यांची खाली फॅक्टरी आहे आणि ह्या फॅक्टरीमध्येच हे स्वतः हँडमेड बनवलेले असे सर्व हे आहेत. ते आता आम्ही सर्व हो 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 नक्की नक्की सबस्क्राईब करा गाईज. नक्की नक्की. तुझ्या चॅनलचं नाव काय? लाईफ अपडेट्स. ओके ओके. तर प्लीज आपल्या लाईफ अपडेट्स या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा नक्की. थँक्यू. बघता आता सगळ्यांना आपली इथून शॉपिंग केलेली आहे. मी पण घेतली शिटफुलवाली हो 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 नक्की. शाल घेतली आहे. हो बघताय. नाहीये. तर इथे सगळे आपले फ्रेंड्स जाऊन सगळ्यांनी शॉपिंग केली आहे. बघताय खूप मजा आली फिरायला. इथे देखील खूप चांगला बघताय पूर्ण असा ही फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये आपण शॉपिंग केली आहे. चला मग बघताय बघा या फॅक्टरीमध्ये असंही कसं ते बनतं. इसको पैर मान देगा. तसं काही करू नको कौशल, आधी फक्त बघा या साईडला हे बघा कशा प्रकारे हे बनतं. मस्त आहे ना. काहीतरी ही शॉल किंवा काहीतरी बनत असेल. शॉल आहे शॉल आहे. शॉल आहे ना. तर हे असे ह्याच्यावरती बनतंय बघा ह्या साईडला. इथे पण ही बघा ही शॉल बनते. हे सर्व असं यांचे हँडमेड इथे बनत असतं. इथे आपण आलो होतो, व्हिजिट दिली इथे आणि बघितलं आपण कसं आहे बघा. ह्या सगळं असं धाग्यांपासूनही बनलेली अशी ही असते. खूप भारी होतं. जेवायला आहे मित्रांनो. आजचं नाईटचं जेवण आपण करतो इथे सर्वजण. आज काय तर डाळ मखनी आहे, सोया त्यांची कुठली तरी भाजी आहे अशी ग्रेव्हीमध्ये. ही मिक्स भाजी आहे. स्वीट डिश काय स्वीट डिश काय रे? हा शाही तुकडा अशी आहे. हे बटर नान आहे, ते पापड आहे आणि सर्वजण आता आम्ही आलोय जेवतोय. जेवण झाल्यावर मग जाऊ. बाहेर पण आहे पण आम्ही इथे आतमध्ये हीटर आहे म्हणून इथे आम्ही आतमध्ये बसलोय. बाहेर पण ओपनमध्ये स्पेसमध्ये बसू शकतो आपण. या मग जेवायला.